इराण, अमेरिका, इस्रायलच्या युद्धाचा थेट परिणाम आता आपल्या घराघरापर्यंत पोहोचलेला आहे आणि अर्थातच तो म्हणजे एल-पी-जीच्या स्वरूपामध्ये. कुठेकडे गॅसचे सिलेंडर मिळत नाहीये. मिळाले तर ते खूप उशिराने म्हणजे जवळ-जवळ 15 ते 20 दिवसांनी मिळतायत. मग एवढ्या दिवस तर आपण खाणं बंद करू शकत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी एक पर्याय म्हणून मी एक छानशी वस्तू आणलेली आहे. तर इथे जे दिसतंय तुम्हाला ते आहे इलेक्ट्रिक राईस कुकर. आता अर्थात नावाप्रमाणे तो फक्त राईस भातासाठी नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे व्हरायटीचे पदार्थ बनवू शकता. जसं की राईस झाला, पुलाव झाला, बिर्याणी, शिवाय इडली, मोमो सुद्धा. व्हेजिटेबल तुम्हाला सूप बनवायचं असेल किंवा स्टीम करायच्या असतील किंवा कुठल्याही करीच्या भाज्या बनवायच्या असतील, ग्रेव्ही बनवायच्या असतील, त्या सगळ्या सुद्धा ह्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित होतात. तेव्हा अतिशय कामाची असणारी ही चीज आहे आणि कॉस्टचं म्हणाल पुढे व्हिडिओमध्ये त्याचे तुम्हाला सांगणारच आहे. तर इथं बघू शकता या इलेक्ट्रिक कुकरला बाहेर जे शेल असतं आउटर शेल आणि आतमध्ये असतो तो त्याचा ॲल्युमिनियमचा पॅन असतो आणि तो पॅन आतमध्ये ह्या ज्या बाहेरच्या टबला ती आतून कॉईल असते त्याच्यावरती एक नॉब असतो तिथे ते टेकलेलं असतं आणि त्या जेव्हा आपण ॲल्युमिनियम पॅनमध्ये आपण राईस शिजायला किंवा जे काही पदार्थ शिजवायला घालतो त्याच्या प्रेशरमुळे तो खाली नॉब दाबला जातो. ती कॉईल तिथे मग हीट होते आणि त्याच्यावरती हा जे अन्नपदार्थ आहे ते तसे शिजतात. वरती हे कव्हर दिलेलं असतं. आता हा जो स्टीमर पॅन आहे किंवा जे आपल्या इडलीचं म्हणा स्टीम करायचं जे भांडं आहे ते काढून ते वरचं झाकण जे आहे ते तुम्ही डायरेक्ट खाली अल्युमिनियम पॅन वरती ठेवू शकता आणि राईस जर तुम्हाला फक्त प्लेन राईस बॉईल करायचं असेल कुक करायचं असेल तर अल्युमिनियम पॅन मध्ये एक प्लेट दिलेली आहे अर्थात ती जाळी आहे तर ती खाली बॉटमला टाकायची आणि त्याच्यानंतर राईस आणि पाणी हे वेगवेगळ्याने टाकायचे थोड्याशा अंतराने म्हणजे काय होतं राईस जर ती प्लेट ठेवली नाही तर राईस डायरेक्ट तळायला जातो आणि तो कधी कधी चिकटतो मग तो जळू पण शकतो त्याच्यामुळे ही जाळी प्लेन राईस साठी अशी ठेवायची आहे आणि महत्वाचं म्हणजे हा रिकामा आता जसं दाखवते तसा तो फक्त हीट करायला ठेवायचा नाही टाकल्यावर त्याच्यामध्ये लगेच तेल वगैरे जे काही तुम्हाला बनवायचं असेल त्यासाठी तेल तूप काय असेल ते लगेच घालायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे की जेव्हा राईस बनवतो ना आपण तेव्हा राईस शिजल्यानंतर प्लेन राईस शिजल्यानंतर वगैरे तर जो नॉब आहे तो कुक वरतून वॉर्मला ऑटोमॅटिक जातो पण जेव्हा आपण लिक्विड पदार्थ सूप वगैरे बनवतो किंवा भाज्या स्टीम वगैरे करतो तर तो नॉब जो आहे तो कुक वरती तसाच राहतो तेव्हा ते आपल्याला थोडंसं एक टाइम लक्षात ठेवावं लागतं त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं म्हणजे जेणेकरून ते जळणार नाही किंवा ते ओव्हर कुक होणार नाही तर अगदी सोपा आहे आणि हा जो इलेक्ट्रिक कुकर आहे त्याला साईडला कॉर्क दिलेली आहे ती डायरेक्ट आपल्या सॉकेटला लावायची आणि त्याला वेगळं असं अँपिअरचं सॉकेट वगैरे काही लागत नाही जे आपण नॉर्मल वापरतो तेच याला चालतं आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याची प्राइस किती असते तर हा खूप कॉस्टली नसतो आता याच्यामध्ये पण व्हरायटी असतात तर थोडंसं चांगल्या क्वालिटीचेच आपण घेतलं तर वस्तू चांगली तशी निघते सुद्धा टिकते सुद्धा आता क्लिनिंगचं जर म्हणाल तर हा खालचा टप अजिबात क्लीन करायचा नसतो आतमध्ये जे नॉब दिसतंय त्याच्या अवतीभोवती ती कॉईल आहे ते इलेक्ट्रिकचा पार्ट आहे तो साफ करायचा नाही हे अल्युमिनियमचा टप आहे अर्थात आणि वरतीचे जे सामान आहे ते सगळं आपण क्लीन करू शकतो अर्थात आपल्या नॉर्मल जे डिशवॉशर लिक्विड वगैरे आहे त्याने साफ करायचं आणि बाहेरचा जो टप आहे तो जस्ट वाईप करून घ्यायचा आहे आपल्या थंड झाल्यानंतर वाईप वगैरे करायचा आहे तेव्हा फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर